दैनिक ऐक्य मेडिको सोशल. लेखन आणि अभिवाचन जगदीश हिरेमठ. कमीत कमी LDL कोलेस्ट्रॉल, जास्तीत जास्त फायदा. तुझी चरबी लय वाढलीये, हे वाक्य म्हणजे तुझं कोलेस्ट्रॉल वाढलेलं आहे असं शब्दशः खरं तर भाषांतर आहे, पण भावार्थ किती वेगळा आहे. एका वाक्यामध्ये कोलेस्ट्रॉल वाढले म्हणजे व्याधीचं वर्णन आहे, आणि दुसऱ्या वाक्यामध्ये चरबी वाढली म्हणजे मनाचं वर्णन आहे. खरं तर लिपिड म्हणजे स्निग्धता किंवा चरबी किंवा फॅट्स. या लिपिडचा रक्तामधला आलेख म्हणजे लिपिड प्रोफाईल, जो आपण लॅबमध्ये जाऊन करतो. रक्ताच्या या तपासण्यामध्ये आता लिपिड प्रोफाईल तर चांगलाच माहिती आहे लोकांना, आणि कित्येकांची तो झोप उडून टाकायला जबाबदार झालाय. TC, TG, HDL, LDL वगैरे शब्द म्हणजेच लिपिड प्रोफाईल. पूर्वी 14 तास उपाशी पोटी ही रक्ताची तपासणी व्हायची. आता नॉन फास्टिंग म्हणजे उपाशी न राहता पण ती केली जाऊ शकते. आता हळूहळू लिपिड प्रोफाईल मधल्या फक्त बॅड कोलेस्टेरॉल म्हणजे LDL वर भर आहे. रक्तवाहिन्यामधले अडथळे, ॲथेरोस्क्लेरोसिस, हार्ट अटॅक, स्ट्रोक वगैरे साठी आता एकच गुन्हेगार मानला जातो, कल्प्रिट. तो म्हणजे लो डेन्सिटी लायपोप्रोटीन LDL कोलेस्ट्रॉल. गुड कोलेस्ट्रॉल म्हणजे HDL ही विचारधारा आता गेली आहे. धोतर, पायजामा याच्याऐवजी आपण पॅन्ट घालू लागलो तसंच. आता फक्त बॅड कोलेस्टेरॉल म्हणजे LDL. रक्तामधली म्हणजे शरीरातली साखर जशी ऊर्जेसाठी उपयुक्त असते, पण जास्त किंवा कमी झाली तर त्रासदायक ठरते, तसंच LDLचं आहे. LDLची रक्तातली पातळी बरीच वर्ष वाढलेली राहिली तर रक्तवाहिन्यात अडथळे निर्माण होतात, पण कमी LDL कितीही कमी झालं तरी ते त्रासदायक ठरत नाही. कारण जन्मताच आपली LDLची पातळी फक्त 30 मिलीग्रॅम एवढी असते. मग हळूहळू चरबी वाढत जाते, 20 वयापर्यंत 100च्या वर जाते. नॉर्मल व्यक्तींची पातळी ही साधारण 100च्या खाली असायला पाहिजे. मधुमेह, रक्तदाब वगैरे असेल तर मग 70च्या खाली LDL यावं लागतं. ज्यांना हार्ट अटॅक, अँजिओप्लास्टी झालीये, बायपास झालीये, अशा लोकांना 55 किंवा त्याच्या खाली LDL ठेवावं लागतं. लोअर द बेटर हे LDL बाबतचं ब्रीद वाक्य आता झालंय, आणि आता हळूहळू लोएस्ट इज बेस्ट इथपर्यंत आपण जाणार आहोत. 70% LDL हे जवळजवळ लिव्हरच तयार करते. लिव्हर हाच मराठी शब्द आहे असा निर्वाळा खूप जण देतात. फक्त 30% LDL आपल्या खाण्यामधून तयार होतं. तळलेलं, तवंग आलेलं पदार्थ, लोणी, चीज, मटण, भेजा, कलेजा, अंड्याचा पिवळा बलक हे तर LDL साठी कुप्रसिद्ध आहेतच, पण एकंदरच जास्त कॅलरीज घेतल्या तरी त्याचं रूपांतर LDL मध्ये होतं. म्हणून मग गोड, मिठाई, साखर, गूळ हे सुद्धा LDLच्या वाढीस जबाबदार ठरू शकतात. सामान्य माणसाला एका दिवसाला खाण्यातून 300 मिलीग्रॅम कोलेस्ट्रॉल घ्यायला हरकत नसते, पण अंड्याचा एक पिवळा बलक जवळजवळ 180 मिलीग्रॅम कोलेस्ट्रॉलचा असतो. त्यामुळे अन्न हे पूर्ण ब्रह्मपेक्षा अन्न तुम्हाला ब्रह्मांड आठवून देऊ शकते हे वाक्य जास्त संयुक्तिक वाटतं. तात्पर्य काय? आहारामधले स्निग्ध पदार्थ कमी करावेच. व्यायामाचा जो काही फायदा होतो तो होणार असतो, पण जर LDL तयार करण्याची यंत्रणाच खराब झाली असेल तर मग व्यायाम आणि आहार करून सुद्धा LDL वाढू शकतं. जसं की मधुमेहामध्ये शुगर बद्दल होतं. त्यामुळे ज्यांना जरुरी आहे त्यांना स्टॅटिन हे LDL कमी करणारं औषध 40 वयानंतर घेणं आता जवळजवळ गरजेचंच झालंय. 1970-80 मध्ये रक्त पातळ होण्यासाठी ॲस्पिरिनचा शोध लागला, तसा 1990 मध्ये स्टॅटिनचा. स्टॅटिन बद्दल अनेक उलटसुलट विचार वावड्या असतात. जगभरामध्ये 50% जास्त डॉक्टर स्वतः स्टॅटिन घेतात. एवढं एकच वाक्य म्हटलं तरी त्याची उपयुक्तता आपल्याला कळून येते. पहिली रक्ताची तपासणी कोलेस्ट्रॉलसाठी 15व्या वर्षी व्हावी, कारण काहींच्या जन्मताच LDL यंत्रणाची बिघाड असते, जसं ज्युएनाइल डायबिटीस असतो तसा. पहिला रिपोर्ट नॉर्मल असेल कोलेस्ट्रॉलचा तर मग नंतर 30ला, 40ला आणि त्याच्यानंतर दर 3 वर्षांनी लिपिड प्रोफाईल करावा. यात कुठेही स्टॅटिन सुरू करण्याची वेळ आली तर दरवर्षी तपासणी व्हावी, पण तो निर्णय सर्वस्वी डॉक्टरांचा असावा.
TG हा एक ट्रायग्लिसराईड, एक स्निग्ध पदार्थ आहे जो लिपिड प्रोफाईलमध्ये असतो. त्यांनी अडथळे निर्माण होण्याची शक्यता कमी असते. नॉर्मल TG आपण 200 मानलं आणि जर ते अगदी 400 पेक्षा जास्त झालं तरच पित्ताशयामध्ये, स्वादुपिंडामध्ये खडे होतात. त्यामुळे हाय TG, हायपर ट्रायग्लिसरायडिमिया, याच्यासाठी वेगळी ट्रीटमेंट असते. त्याचे उद्देश वेगळे असतात. TG हे कर्बोदकांमुळे जास्त वाढतं स्निग्ध पदार्थांपेक्षा. मधुमेहांमध्ये TG वाढतात, पण बऱ्याचदा शुगर चांगलं नियंत्रणात असेल तर मग वेगळी औषधं TG साठी लागत नाही. ज्यांना आजार नाहीये, अडथळे नाहीयेत, डायबेटीज, ब्लड प्रेशर नाहीये आणि आता वय 40च्या वर आहे, पण दरवेळेला LDL तपासणीमध्ये 130च्या वर येत आहे आणि 100च्या आत आपल्याला यायचं आहे, तर त्याला प्रायमरी प्रिव्हेन्शन म्हणतात. म्हणजे आता अडथळे वगैरे काही नाहीयेत, पण ते तयार होऊ नयेत म्हणून जे केलं जातं त्याला प्रायमरी प्रिव्हेन्शन म्हणतात. पण ज्यांना ऑलरेडी अडथळे आहेत, अँजिओप्लास्टी, बायपास काहीतरी झालंय, हार्ट अटॅक आलाय, त्यांची LDLची पातळी पार 70 पेक्षा खाली, काहींना 55 पेक्षा खाली, अतिशय जास्त हाय रिस्क असेल तर 30 पेक्षा खालीपर्यंत ते उतरवावं लागते. याला सेकंडरी प्रिव्हेन्शन म्हणतात. प्रायमरी आणि सेकंडरी दोन्हीसाठी आहार असणं, व्यायाम करणं आणि स्टॅटिन ही त्रिसूत्री प्रभावी ठरते आणि हा प्रतिबंध उत्तम होऊ शकतो. आता नवीन नवीन अजून औषधं आणि इंजेक्शनं सुद्धा उपलब्ध झालेली आहेत. तर मंडळी, गोडवा, स्निग्धता स्वभावात असणं आणि आणणं छानच आहे, पण खाण्यात आणि रक्तात ते धोकादायक असतं. शुगर, LDL, तंबाखू या तिघांची युती बेरजेनी नाही तर चक्रवाढ व्याजाने त्रास देऊ शकते. त्यातलं LDL नियंत्रित करायला सर्वात सोपं असतं. आपलं LDL कमीत कमी ठेवा. लोअर दी बेटर, नव्हे लोएस्ट इज द बेस्ट.